कुपवाडच्या न्यू गर्ल्स हायस्कूलला टाळे ठोकायला लावणारा झारीतील शुक्राचार्य कोण? कुपवाड शहरातील नामांकित असणाऱ्या नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेच्या न्यू गर्ल्स हायस्कूलला महापालिकेच्या कर विभागाने थकीत घरपट्टीच्या नावाखाली शाळेतील वर्गखोल्या, ऑफिस, स्टाफरूमला टाळे ठोकले आहे. विशेष म्हणजे ही कारवाई करीत असताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विद्यार्थिनींना दप्तरासकट वर्गातून बाहेर काढून टाळे ठोकल्याने पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाई पाठीमागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषदेत केला. महापालिकेने जरी थकीत घरपट्टीपोटी ही कारवाई केली असली तरी या कारवाई पाठीमागे जाहिरातील शुक्राचार्य कोण आहे हे समोर येणे गरजेचे आहे. दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत अण्णासाहेब उपाध्ये काय म्हणाले ते पाहूया. महापालिकेनं नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था आमच्या गर्ल हायस्कूलला या 2 महिन्यापूर्वी सील केले 4 खोल्या आणि परत 31 मार्चपर्यंत आम्ही पैसे भरले नाहीत म्हणून परत काल महापालिकेचे घरपट्टीचे अधिकारी येऊन आमचे जवळजवळ 14 खोल्या सील, मुलांना बाहेर काढलं, त्यांची दप्तरं बाहेर काढली आणि सगळे सील करत आले. हे अत्यंत अन्यायकारक आणि चुकीची पद्धत दिसते असं वाटतं मला. आम्ही त्यांना वारंवार पत्रव्यवहार केला परंतु कुठल्याही पत्रात ते उत्तर द्यायला तयार नाही. आम्हाला पंचनाम्याची कॉपी मागतोय. तुम्ही आकारणीचं आम्ही कमर्शियल म्हणून आकारणी केली ते चुकीचं आहे. निवासी म्हणून आकारणी करा. 22% सामान्य कर आहे ते तुम्ही चुकीचं केलं ते आम्हाला त्याचं उत्तर द्या. अशा मी 4 प्रश्न विचारले ते उत्तर द्यायला तयार नाही. त्यामुळं आमचं काम भरायचं थांबलं आहे. त्यांनी जर आमच्या विनंतीला मान देऊन आम्ही जे प्रश्न उत्तर दिले त्याचे उत्तरं दिली तर आम्ही ताबडतोब घरपट्टी भरायला तयार आहे. तरी काल आम्ही या सील करायच्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो चेक घेऊन. 30 तारखेला या महिन्याकरिता चेक द्यायला गेलो पूर्ण रकमेचा, परंतु त्यांनी ते स्वीकारलं नाही. मात्र 30 तारखेपर्यंत त्यांनी 2% प्रमाणे व्याजाची आकारणी करून बिल आकारणी केली. त्यांचं महापालिकेचं कुठल्या प्रकारचं नुकसान नाही आहे. मात्र आमच्या संस्थेचं मात्र नुकसान होत असताना देखील आम्ही त्यांना चेक घेत असताना त्यांनी घेतलं नाही. त्यांची आम्हाला आणि कुठल्याही विषयी पालकांचं, विद्यार्थ्यांचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होणार नाही याची आम्ही 100% काळजी घेतलेली आहे. आणि जे आता वर्ग जर अर्धवट असतील तर त्या विद्यार्थ्यांचं जादा तयारी करून घेतलं जाईल आणि त्याप्रमाणे कुठल्याही प्रकारे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी संभ्रम सोडू नये अशी मला कळकळीची विनंती आहे. तुम्ही फक्त खंबीर राहा. आम्ही भरायला तयार आहोत, परंतु काही गोष्टी पटत नाही ते आम्ही खुलासा होतो ते खुलासा मिळाला नसल्यामुळे भरलेलं नाही. तर 4 दिवसात त्यांनी आम्हाला खुलासा द्यावा. आम्ही लगेच ताबडतोब भरायला तयार आहे. नाहीतर आम्ही जे पिढीची चेक दिले तो स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे.